नमस्कार. तर आजचा टॉपिक आहे, एका प्रिन्सिपलने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून सुद्धा 2 करोड रुपयाचं नुकसान केलं. आणि ही एक सत्य घटना आहे. माझ्या बाजूलाच घडलेली आहे. मला वाटतं की तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायला पाहिजे. तुम्हाला खूप काही आज शिकायला मिळेल. म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करतोय. तर एका प्रिन्सिपल होते गव्हर्नमेंट स्कूलमध्ये. तर त्यांनी 20,000 रुपयाची मंथली SIP चालू केली होती 10 वर्षासाठी. तर त्यांनी 10 वर्षे लगातार 20,000 रुपये महिना ते SIP मध्ये इन्व्हेस्ट करत राहिले आणि त्यांना 16% रिटर्नसुद्धा भेटलेली होती. तर 10 वर्षामध्ये त्यांची टोटल 24 लाख रुपयाची गुंतवणूक झाली होती आणि काही 50-60 लाख रुपये आसपास त्यांचे पैसे बनलेले होते. म्हणजे त्यांचे पैसे 2 गुणा झालेले होते. तर 2 गुणा झाल्यानंतर त्यांनी काय केलं, 10 वर्षानंतर हे सर्व पैसे विड्रॉ करून घेतले आणि त्यांना घर बांधायचं होतं, तर त्यांनी घराचं बांधकाम केलं. पण जर त्यांनी हीच गुंतवणूक स्वतः न करता एखाद्या ॲडवायझर थ्रू गुंतवणूक केली असती, तर आज जे त्यांनी पैसे विड्रॉ करून घर बांधलं, तर ते पैसे तसेच राहिले असते आणि 20 वर्षानंतर ते पैसे 2,28,00,000 रुपये सुद्धा बनले असते आणि त्यांचं जे घर आहे ते घरसुद्धा झालं असतं. तर हे कसं पॉसिबल आहे ते आता आपण खाली बघूया. तर हे ICICIचं कॅल्क्युलेटर आहे, ज्यामध्ये आपण लोन अमाऊंट टाकलेली आहे 50 लाख रुपये आणि आता सध्या 8.9% इंटरेस्ट रेट होम लोनवर चालू आहे आणि आपण टर्म घेतोय 20 वर्षाचं, कारण 20 वर्षामध्ये आपण ते लोन परत फेडणार आहोत. तर यांचा EMI जो येईल, ज्यांना प्रत्येक म्हणलं 44,665 रुपये दर महिन्याला बँकेला EMI द्यावा लागेल आणि टोटल पेमेंट त्यांना करावं लागेल 1,07,00,000 रुपये 20 वर्षामध्ये वापस द्यावं लागेल. म्हणजे यामध्ये इंटरेस्ट आहे फक्त 57,19,000 रुपये आणि प्रिन्सिपल अमाऊंट 50 लाख रुपये. तर 1,07,00,000 रुपये त्यांना 20 वर्षामध्ये वापस द्यावे लागतील जर त्यांनी 50 लाख रुपये होम लोन घेतलं असतं तर. आणि कारण ते गव्हर्नमेंट स्कूलला होते, तर त्यांना होम लोन सुद्धा आरामशीर भेटून गेलं असतं. आता आपण एक सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. तर हे काय आहे, त्यांचे जे 50 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये बनलेले होते, तर ते 50 लाख रुपये आपण त्या फंडमध्येच राहू दिले असते आणि तिथून आपण SWP केली असती, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. तर 50 लाख रुपये तिथं फंडमध्ये असताना आपण 45,000 रुपये जो आपल्याला होम लोनचा EMI देणं आहे, तर तो इथून विड्रॉ केला असता. आणि त्यांनी जे फंड सिलेक्ट केले होते, फंडसुद्धा चांगले होते. तर त्यांना 15%चं रिटर्न भेटत होतं. तर आपण मानून चालूया की पुढे सुद्धा 15%चं रिटर्न भेटेल. जर 45,000 रुपये आपण 20 वर्षे काढत राहिलो तरीसुद्धा त्यांचे जे त्यांचे जे 50 लाख रुपये, त्यातून आपण 1,08,00,000 रुपये जे होम लोन जे वापस करायचे ते वापस केले तरीसुद्धा 2,28,00,000 रुपये बॅलन्स राहिलं असतं. तर गुंतवणुकीत एका ॲडवायझरची खूप गरज असते. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सर्वसाधारण माणसांना माहिती नसते. अजून एक गोष्ट, जर समजा तुमचं 10 लाखाचं गोल आहे, तुमचं 10 वर्षाचं गोल आहे आणि तुमचे पैसे जर 8 वर्षामध्येच ते गोल कंप्लीट झालं. समजा तुम्ही ठरलं होतं की मी एवढे 1,000 रुपयाची SIP करेल आणि माझे एवढे पैसे बनले पाहिजे. मला 10 वर्षानंतर मुलाचं शिक्षण कंप्लीट करायचं आहे. पण जर ते गोल तुमचा 8च वर्षात कंप्लीट झालं, तर तेव्हा तुम्ही काय करता? तर बरेच लोक म्हणतील अजून 2 वर्षे वेळ आहे, हे पैसे अजून वाढू द्या, नंतर आपण काढूया. पण अशा वेळेस काय करायला पाहिजे की जे आपलं जर गोल कंप्लीट झालं आणि 1-2 वर्षानंतर आपलं गोल आहे, तर ते पैसे विड्रॉ करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून मार्केट अपडाऊन चालू असते, त्यामुळं आपलं गोल डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सर्वसाधारण माणसांना माहिती नाही. म्हणून तुम्ही 1-2 तास ॲडवायझरसोबत बसा, तुमचे गोल्स सांगा त्यांना की काय काय माझी गोल्स आहे, मुलांचं शिक्षण किती वर्षानंतर आहे, घर कधी घ्यायचं आहे तुम्हाला, गाडी कधी घ्यायची आहे, तुमचं रिटायरमेंट किती वर्षानंतर आहे. तर या सर्व गोष्टी एकदा प्लॅन करा आणि नंतर तुमच्या गोल्सनुसार तुम्ही गुंतवणूक चालू करू शकता, ज्यामुळे तुमची गुंतवणूक देखील होईल आणि तुमची जी स्वप्न आहेत ती स्वप्नसुद्धा पूर्ण होतील. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एका एक्सपर्टची मदत घेतो. आपल्याला जर कटिंग करायची असेल तर आपण एका न्हाव्याकडे जातो आणि कटिंग करतो. मला सांगा, जर समजा आपण कटिंग करताना थोडेसे केस खालीवर झाले तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मेजर चेंजेस येणार आहे का? नाही येणार. तरीसुद्धा आपण कटिंग करायला त्याच माणसाकडे जातो ज्याला कटिंगचं काम जमतं, ज्यामध्ये तो एक्सपर्ट आहे. कपडे शिवायचे असेल आपल्याला, आपण एका टेलरकडे जातो, त्याच्याकडे शिवतो. आपल्याला जर घरी पूजा घालायची असेल आपण ब्राह्मणाकडेच जातो. आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपण एका मिस्त्रीला घर बांधकाम देऊन टाकतो. तर असं आपण का करतो?
कारण ते त्यांच्या कामामध्ये एक्सपर्ट असतात. त्यांना या कामाचा खूप वर्षाचा अनुभव असतो, म्हणून आपण त्यांना काम देतो. मग गुंतवणूक तुम्हाला का स्वतः करायची आहे? इथे सुद्धा एका एक्सपर्टची मदत तुम्ही घ्यायला पाहिजे. व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे. मला सांगा, एक एक्झाम्पलसाठी समजा तुम्ही डॉक्टर आहेत, ठीक आहे, आणि तुम्हाला चांगलं घर बांधायचं आहे, तर तुम्ही चांगलं घर बांधाल की एक मिस्त्री जो 10-15 वर्षापर्यंत पासून घर बांधायचं काम करतोय तो चांगलं घर बांधेल? तर उत्तर असेल की तो मिस्त्री चांगलं घर बांधेल, कारण त्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तसंच एक ॲडवायझर तुमची चांगली फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो. व्यवस्थित तुमचे जे गोल आहे त्याच्यानुसार इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर तुम्हाला जर समजा इन्व्हेस्टमेंटमध्ये माझी काही मदत हवी असेल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, फायनान्शियल प्लॅनिंगसाठी माझी काही मदत हवी असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता, 9764016093. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुम्हाला जर माझी मदत हवी असेल तर या नंबरवर मला कॉल करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेलच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.